अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या तृप्ताई किचनमध्ये। अशा सोप्या आणि घरगुती रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग सुरुवात करूया चिक्कू ज्यूस बनवायला। इथे मी 4 चिक्कू, अर्धा वाटी साखर, 1 वाटी दूध आणि 9 ते 10 स्क्यूब बर्फाची घेतली, 2 काजू घेतली। आता इथे सर्वप्रथम चिक्कू स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात। आता चाकूने काय करायचं, चिक्कूची अशी साल काढून घ्यायची। साल हलक्या हाताने काढायची, जेणेकरून आपला चिक्कू वाया नाही गेला पाहिजे। आता बघा, चिक्कूचा सीझन आहे, त्यामुळे हा ज्यूस तुम्ही घरच्या घरी करू शकता। एकदम कमी वेळेत आणि कमी साहित्यात होणारा हा ज्यूस आहे। याला चिक्कू शेक असेही म्हणतात। अशा प्रकारे इथे मी चिक्कूची साल काढून घेत आहे। आता काय करायचं, चिक्कू आतमध्ये त्याच्या बिया असतात बघा, त्या काढून घ्यायच्या आणि त्याच्या बारीक फोडी करायच्या। म्हणजे काय होईल, चिक्कूमध्ये जे बिया असतात ना त्या निघून जातील। आता एका प्लेटमध्ये त्याच्या आपण ज्या फोडी केल्या ना त्या टाकून घेऊयात। हे बघा, अशा फोडी एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या। बाकीच्या ही चिक्कूची साल मी काढून घेत आहे। तुम्हाला जेवढे ग्लास करायचे तेवढे तुम्ही चिक्कू घेऊ शकता। इथे मला 4 ग्लास ज्यूस बनवायचा आहे, त्याच्यामुळे मी 4 चिक्कू घेते। आता 4 चिक्कूचं माप असं आहे, अर्धा वाटी साखर, 1 वाटी दूध आणि 10 ते 12 बर्फाचे क्यूब। हे बघा, अशा चिक्कूच्या फोडीही मी करून घेतल्या। आता इथे ज्यूसचं जे मिक्सरचं भांडं असतं ना, त्यामध्ये असे आपण चिक्कूच्या ज्या फोडी केल्या होते ना त्या टाकून घ्यायच्या। अर्धा वाटी साखर, 1 वाटी दूध आणि 9 ते 10 जे आपण बर्फाचे स्क्यूब केले होते ना ते टाकायचे। आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं। सर्वांच्या घरी बघा मिक्सरमध्ये असं ज्यूसचं भांडं येतं, त्यामध्ये हे ज्यूस करायचा। हे बघा, आता आपण मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे, बघूया। आता इथे मी ग्लासमध्ये हे ज्यूस ओतून घेत आहे। एकदम सोपा आहे बघा हा ज्यूस करायला। आता त्याच्यामध्ये अशा स्ट्रॉ टाकते। आता इथे मी 2 काजूची अशी बारीक कापून घेतले, आता ते टाकून घ्यायचे वरती। तुमच्या घरी जे ड्राय फ्रूट्स असतील ना ते तुम्ही घेऊ शकता। आता माझ्या घरी तर काजूच अवेलेबल होते, त्यामुळे मी काजूचे असे बारीक काप केले आणि वरून ते टाकते। आता अशी चिक्कूची फोड लावायची, दिसायलाही अट्रॅक्टिव्ह दिसते मस्त। तयार आहे आपला थंडगार मस्त चिक्कूचा ज्यूस। थँक्यू।